ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17च्या शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी आज उत्तर भारतीय समाज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना ही कायम उत्तर भारतीय समाजाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. कायम अडीअडचणीमध्ये त्याचप्रमाणे विविध प्रश्नांवर उत्तर भारतीय समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेने प्राधान्याने काम केलेलं आहे. त्यामुळे समाज निश्चितपणे आमच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास यावेळेस व्यक्त करण्यात आला. यावेळेस उत्तर भारतीय नेते श्री शशी यादव, विभाग प्रमुख श्री एकनाथ भोईर, नगरसेविका एकता भोईर, उमेदवार संध्या मोरे, प्रकाश शिंदे, योगेश जानकर उपस्थित होते. यावेळेस बोलताना हा समाज निश्चितपणे आमच्या पाठीशी उभा राहील आणि 15 तारखेला शिवसेनेलाच मतदान करेल असा विश्वास तीनही उमेदवारांनी व्यक्त केला. उत्तर भारतीय नियमितपणे शिवसेनेच्या आणि शिंदे साहेबांच्या बरोबर आहे. त्यामधले कुठेही दुमत नाहीये, कारण उत्तर भारतीय आणि शिवसेना हा एक परिवारच आम्ही मानला जातो. त्यामुळं नेहमीच ज्या वेळेला निवडणुका लागतात किंबहुना काही लोक निवडणुकीसाठीच पुढे येत असतात, पण आम्ही लोक नियमितपणे या उत्तर भारतीयांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करत असतो. त्यामुळे उत्तर भारतीयांचा पाठिंबा हा जाहीर शिवसेनेला मिळालेला आहे. आमच्या या प्रभाग क्रमांक 17चे तिन्ही उमेदवार 4 होते, त्यापैकी एक बिनविरोध निवडून आलेला आहे. परंतु या तिन्ही उमेदवारांना दिलेलाच आहे. पण ठाणे शहरामध्ये सर्वच ठिकाणी उत्तर भारतीयांचा हा शिवसेनेबरोबर पाठिंबा आहे. कारण शिंदे साहेबांनी केलेलं कामच त्या पद्धतीने आहे. आणि आम्ही कधी प्रांतवाद करत नाही, आम्ही कधी जातीवाद करत नाही. आम्ही शिवसेना म्हणून काम करतो आणि सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असतो. म्हणून हा पाठिंबा आपल्याला हा दिसतो. वार्ड क्रमांक 17 मध्ये उत्तर भारतीय असो कुठल्याही समाजाचा असो सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. तसा 2017ला आणि आज मी 2026ला निवडणूक आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जे तिन्ही नगरसेवक जे उमेदवार आहेत बाकी आहेत त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या शिवसेनेतर्फे आम्हाला उमेदवारी दिली आहे त्यांचे आभार. आणि आमचे जे संघटना आहेत उत्तर भारतीय असू दे, गुजरात असू दे, कर्नाटक असू दे, आमच्या शिवसेना बरोबरच आहेत. कारण की आमचे प्रांतवाईज जे आहेत स्टेट सगळं आम्ही एकत्रच कुटुंब आहेत आणि सदैव एकत्र कुटुंब राहू. एकच विनंती करतो, येत्या 15 जानेवारीला सगळ्यांनी मतदान शिवसेनेला धनुष्यबाणासमोरच बटन दाबून मतदान करावे ही नम्र विनंती. जेव्हा प्रचार करत असतो आम्ही तेव्हा असं वाटतं की खरंच आम्ही बरेचशी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी कामं झाले, विकास कामं झाली, त्या विकास कामांमुळे आम्हाला प्रचार करत असताना विजय रॅली अशी वाटते. आणि खरंच शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांच्या मतदारसंघात एक नगरसेवक होण्याचा मान परत एकदा आम्हाला जनतेच्या कृपेने भेटेल अशी आम्ही आशा बाळगतो. आणि आज उत्तर भारतीय असतील, साऊथ इंडियन सेल असेल, सर्वच समाज, सर्वच घटकांनी आम्हाला एक चांगल्या प्रकारे रोज एक नवीन आम्हाला मदत होते आणि आम्हाला सपोर्ट करत आहेत आणि आम्हाला पाठिंबा देत आहेत. म्हणून आम्ही सर्व समाजाचे, सर्वांचे, उत्तर भारतीय असतील, सर्व असेल, गुजराती सेल असेल, सर्वांचं, साऊथ इंडियन सेल असेल, सर्वांचा आम्ही आभार मानतो. हॅट्रिक मारणार काय हॅट्रिक मारणार 100%. साहेबांचा, शिंदे साहेबांचा आशीर्वाद, दिघे साहेबांचा आशीर्वाद आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद, यांच्या आशीर्वादाने आम्ही नक्कीच हॅट्रिक मारू. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.